आज या प्रभू आणि त्याच्या उपासना मंदिरात त्याची स्तुती आणि आराधना आणि गौरव करण्यासाठी आलेला आहे. म्हणून आपण प्रार्थना करू आणि आजच्या आपण स्तुती आणि आराधना या विभागाला सुरुवात करू. प्रार्थना करूया. स्तुतीस पात्र असा आमच्या भयास्वरूपी प्रभू देव बाप्पा, आम्ही तुझी स्तुती करतो, धन्यवाद देतो. तो आमचा महान परमेश्वर आहे, सर्वांच्या स्तवनामध्ये राहणारा प्रभू आहेस. आणि प्रभू आज तो आम्हाला तुझ्या उपासना मंदिरात तुझी स्तुती आराधना करण्यासाठी आणलेला असताना तो आमचा सहाय्य कर. आपल्या आत्म्याने अभिषेक कर आणि अंतःकरणापासून प्रभुदेव बाप्पा खरेपणाने तुझी स्तुती आराधना करण्यास तो आम्हाला मार्गदर्शन कर. येशूच्या नावात मागून आमेन. देवाच्या नावाला आपण धन्यवाद देऊया, कारण आजचा दिवस परमेश्वराने निवडलेला आहे. हा आमच्या जीवनासाठी त्याने मुकरर केलेला होता आणि म्हणून आम्हाला आज एका दिन यहोवाने बनाया आणि गीत गाव आपल्या चर्चा ग्रुपवर आलेला आहे. आज एका दिन यहोवाने बनाया.
आजचा जो विषय आहे तो खूप छान आहे, येशूचा सर्वश्रेष्ठ अधिकार. आमचा येशू हा महान आहे आणि त्या महान येशूला जे अधिकार आहे ते अधिकार आपण मान्य करायला हवे. गेल्या काही शतकांपासून आपल्यावर जे परमेश्वराने अधिकारी नेमलेले असतात त्यांच्यावर आपण अविश्वास दाखवत असतो. मग ते आपल्या कुटुंबामध्ये असो, आपल्या चर्चमध्ये असो, आपल्या समाजात असो, किंवा आपण ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणचे अधिकारी असो, कुठल्याही क्षेत्रामध्ये परमेश्वराने आमच्यावर जे अधिकारी नेमलेले आहेत त्यांच्यावर आपण अविश्वास दर्शवत असतो, त्यांचा मान-अपमान करत असतो, त्यांना उद्धटपणे आपण वागवत असतो. त्यांनी काही सांगितलं तर ते करायचं नाही ही पहिली आपली भूमिका असते. आणि त्यांनी जे सांगितलेलं आहे त्याला असहकार दर्शवणे हा प्रकार वाढीस अनेक शतकांपासून लागलेला आहे. त्यामुळे झाले काय की आपल्यामध्ये कल्चर ऑफ डिस्ट्रस्ट म्हणजे अविश्वासाची संस्कृती ही वाढत चाललेली आहे. आज कोणीच कोणावर विश्वास ठेवत नाही आणि त्यामुळे आम्हाला आमच्या एकमेकावर अविश्वास असल्या कारणाने ऐक्य राहिलेलं नाही आणि हे धोक्याचं चिन्ह आहे. आणि म्हणून या अविश्वासाच्या संस्कृतीमध्ये येशू ख्रिस्त हा असा एक व्यक्ती आम्हाला दिसतो की जो खरोखर सर्वोच्च अधिकाराने युक्त आहे. आणि जेव्हा आम्ही त्याच्या अधिकाराला मान देतो, मान्यता देतो, तेव्हा आमच्या जीवनामध्ये चमत्कार पाहायला मिळतात. मी आपल्या चर्चा ग्रुपवरती टाकलेला आहे आजची अनुकरणिका. आज आपण देवाच्या वचनातून काय ऐकणार आहोत. पहिला मुद्दा आहे प्रभू येशूचा अधिकार हा नेहमी सत्य जे आहे त्याच्यावरती असतो. त्याचा अधिकार कधीही खोटा ठरत नाही, तो फसवा अधिकार नाही, तो लोभी अधिकार नाही. निस्वार्थपणे तो आमच्या जीवनामध्ये अधिकारी म्हणून राहत असतो. येशू या ठिकाणी पाहतो आपण, शास्त्र असेल तर उघडून ठेवा, मार्काचं शुभवर्तमान पहिला अध्याय 21 आणि 22 वचनामध्ये आम्ही पाहतो येशू ख्रिस्त हा यहुद्यांच्या सभास्थानात शब्बात दिवशी आला. आता येशू ख्रिस्त दुसऱ्या दिवशी देखील आठवड्याचा जाऊ शकला असता, परंतु तो मुद्दा शब्बात दिवशी सभास्थानात गेलेला आहे. कारण शब्बात दिवशी यहुद्यांच्या नियमाला फार महत्व असेल. शब्बात हा यहुद्यांसाठी अतिशय पवित्र मानला जाईल आणि म्हणून या दिवशी प्रवेश ख्रिस्त मुद्दा त्या सभास्थानामध्ये गेलेला आहे आणि मग तो शिकवू लागला. ही अशी वेळ होती की त्यावेळेस येशू ख्रिस्त हा एक उत्तम शिक्षक आहे हे जगप्रसिद्ध झालं. तो असा शिक्षण देऊ लागला की त्याच्या शिक्षणामध्ये आणि जे इतर लोक शिक्षण द्यायचे त्यांच्यामध्ये खूप फरक दिसून येऊ लागला. आणि म्हणून प्रवेश ख्रिस्त जेव्हा शिकवू लागला तेव्हा असं म्हटलेलं आहे की ते थक्क झाले. जे ऐकणारे होते ते थक्क झाले. हा थक्क म्हटल्यानंतर आपल्याला त्याचा गांभीर्य कळतं का, तीव्रता कळते का? थक्क म्हणजे आश्चर्यचकित नाही बरं का, असं होतं करतो ना आपण. ते इमोजी मध्ये बघा असे काही इमोजी आहे, असं एक इमोजी आहे म्हणजे हा जो जबडा आहे ना हा जबडा खाली जातो. आश्चर्यकारक धक्का ज्याला म्हटलेला आहे. एखाद्या विजेचा धक्का वाटतो कसा तो एकदम विचित्र असा चेहरा करतो आणि आश्चर्यचकित होतो. तशा प्रकारे ज्यावेळेला येशूने शिकवण देऊ लागला हा कोण आणि हे अशी कशी शिकवण, लोकांना आश्चर्य वाटले, ते थक्क झाले असं म्हटलेलं आहे. कारण वचन 22 प्रभू येशूचं शिक्षण हे थक्क करणारं शिक्षण होतं. पण लोकांनी ऐकलं ते थक्क का झाले? कारण येशूच्या शिक्षणामध्ये दुसरा मुद्दा होता. पहिला आपण पाहिलं की थक्क करणारं शिक्षण होतं. दुसरा मुद्दा आहे की येशू ख्रिस्त जे शिकवत होता ते तो अधिकार वाणीने शिकवत होता. आता मी तुम्हाला देवाच्या वचनातून शिकवतो पण मला तो अधिकार नाहीये, कारण हे वचन मी निर्माण नाही केलं, हे वचन मी तयार नाही केलं, हे नियम मी नाही बनवले. हे कोणी बनवले? देवाने बनवले. आणि म्हणून ज्याने बनवलं तो ज्या अधिकाराने सांगू शकतो त्या अधिकाराने मी नाही सांगू शकत. मी फक्त रिफर करू शकतो की
शास्त्रात असे परमेश्वर म्हणतो. शास्त्रात परमेश्वर असं म्हणाला, नियमशास्त्रामध्ये असे लिहिले आहे. परंतु प्रवेश ख्रिस्ताची शिकवण ही फार वेगळी शिकवण होती. आणि म्हणून हे पाहून त्या ठिकाणचे लोक आश्चर्यचकित झालेले आहे, ते थक्क झालेले आहे. आणि त्या ठिकाणी सभास्थानामध्ये जे होते ते शास्त्री नावाच्या गटातले लोक होते. शास्त्री हे असे लोक होते, ते कारकून होते, ते लिपिक होते, ते लिहिण्याचं काम करत असत. ज्या वेळेला एखादा कायदा असेल, त्या कायद्याची सगळी जी कागदपत्र असत ती लिहून काढणं, नियमशास्त्र जे त्यांच्याकडे होतं, त्या नियमशास्त्राचे काही महत्वाचे जे शास्त्रपाठ होते ते शास्त्रपाठ लिहिणं. आणि मग हे सगळं लिहिल्यानंतर नियमशास्त्राचा ते अभ्यास करत असत. आणि मग लोकांना हे नियमशास्त्र शिकवत असत. आणि ते लोक नियमशास्त्राप्रमाणे राहतात की नाही, दररोज त्याप्रमाणे जीवन जगतात की नाही, हे देखील शास्त्री लोक पाहत असत. म्हणून जेव्हा शास्त्री शिकवत असे तेव्हा ते जुन्या करारातून परिच्छेद घेत असे आणि जुन्या करारातून ते वाचन करीत असत. आणि वाचन करत असताना मग ते इतर शिक्षकांचा उल्लेख करत असत. रब्बी असे म्हणाले, गुरुजी असं म्हणालेलं आहे. आणि म्हणून नियमशास्त्र हे शास्त्र्यांच्या करिता, यहुद्यांच्या करिता अतिशय महत्वाचा आणि शेवटचा सर्वोच्च असा अधिकार असे. नियमशास्त्राच्या विरोधात जाणे म्हणजे देवाच्या विरोधात जाणे असे ते मानत असत. परंतु जेव्हा येशू शिकवण देऊ लागला तेव्हा येशूच्या शिकवणीमध्ये हा फरक होता की तो येशू स्वतःच्या शब्दात अधिकार वाणीने बोलत होता. कारण येशू ख्रिस्त हा सर्व नियमांचा कर्ता करिता होता. त्याने ते स्वतः नियम बनवले होते. आणि त्यामुळे जेव्हा जेव्हा प्रवेश ख्रिस्त शिकवण देत असे तेव्हा तेव्हा तो म्हणत असे, मी तुला खचित सांगतो, मी तुला खात्रीपूर्वक सांगतो. हे जे शब्द आहे या शब्दामध्ये अधिकार आहे, या शब्दांच्या मध्ये शिक्षण आहे, या शब्दांच्या मध्ये धैर्य आहे आणि या शब्दांच्या मध्ये स्पष्टपणा आहे. कारण या वेळ पावेतो नियमशास्त्र हे यहुद्यांच्या जीवनामध्ये अतिशय श्रेष्ठ मानलं जात असे. आणि म्हणून येशूने त्या यहुद्यांना असं म्हटलं की मी नियमशास्त्र रद्द करावयास आलो नाही, तर ते पूर्ण करायला आलो. पण पूर्ण कसे होणार? जेव्हा प्रभू श्री ख्रिस्त त्या वधस्तंभावरती स्वतःचं समर्पण करेल, ज्या वेळेला तो पूर्णपणे स्वतःला जगाच्या पातकांसाठी त्या वधस्तंभावरती देऊन टाकेल, त्यावेळेला नियमशास्त्रातील सर्व जे नियम आहे ते पूर्णतेस जाणार होते. आणि मग त्यातून नव्या कराराची उत्पत्ती त्याच्या रक्तातून होणार होती. आणि म्हणून आज आपल्या पवित्र शास्त्रामध्ये दोन करार आहेत. एक जुना करार, प्रॉमिस, वचन परमेश्वराने यहुद्यांना दिलं ते, आणि दुसरा एक नवीन करार प्रभू येशूच्या रक्ताने देवाने आम्हाला खंडून विकत घेतलेला आहे. आणि म्हणून आम्ही देवाचे झालेलो आहे. आता आम्हाला नियमशास्त्राची गरज नाही, तर आम्हाला येशूच्या रक्ताची गरज आहे. नियमशास्त्राने पातकाची सेवा होत नाही. संत पाऊल असं म्हणतो, मी जर नियम पाळायला गेलो तर माझ्या अवयवांच्या मध्ये असा नियम आढळतो की तो नेमकं नियमाच्या विरोधातच वागायला प्रेरणा देतो. इथे थोकू नका म्हटलं, तिकडे थोकलेलं असतं. माझं मन, माझं चित्त करू नका म्हटलं की ते करायचं ही भावना निर्माण होते. आणि संत पावलाच्या मनामध्ये हे द्वंद्व नेहमी चालत आलेलं आहे. आणि वाईट की नेहमी आमच्यावर विजय मिळवण्याचा प्रयत्न करत असते. आणि म्हणून आता येशूचे स्वतः अंतिम जो अधिकार आहे तो अधिकार आमच्या जीवनामध्ये आपण राबवला पाहिजे. येशूला आपण प्राधान्य दिलं पाहिजे. दुसरा मुद्दा आहे आणि तो म्हणजे प्रभू येशूचा अधिकार हा आध्यात्मिक दडपशाहीवरती मात करणारा अधिकार आहे. मार्काचा सुवर्तमान पहिला अध्याय आणि 23 ते 26 या वचनामध्ये आम्हाला या गोष्टीचं विश्लेषण पाहायला मिळतं. आपल्याकडे शास्त्र असेल तर ते आपण बघून ठेवूया. असं म्हटलेलं आहे या शास्त्रकारामध्ये, एक अशुद्ध आत्मा असलेला मनुष्य प्रभूकडे आलेला आहे. आता ज्या ज्या ठिकाणी पवित्र शास्त्रामध्ये अशुद्ध आत्मा असं लिहिलेला आहे त्याच्या मागे हा अर्थ आहे की सैतानी आत्मा, सैतानाचा आत्मा. अशुद्ध आत्मा म्हणजे सैतानाचा आत्मा.
असा उल्लेख आपल्याला आढळतो. आणि येथे या मनुष्याचा ताबा या अशुद्ध आत्म्याने म्हणजे सैतानाच्या आत्म्याने घेतला आहे. आणि त्याचमुळे त्या मनुष्याचे शब्द, त्याच्या कृती यांचा ताबा त्या मनुष्याच्या हातामध्ये नव्हता, तर तो अशुद्ध आत्म्याच्या हातामध्ये होता. त्या मनुष्याला तो अशुद्ध आत्मा चालवत होता. त्या मनुष्याच्या द्वारे तो अशुद्ध आत्मा बोलत होता. आणि म्हणून येशूच्या अधिकारयुक्त अशा वाणीमुळे हा अशुद्ध आत्मा घाबरला. काय झालं? घाबरला. तो थरथर कापू लागला. आणि असं म्हटलेलं आहे वचन 24 मध्ये त्या आत्म्याने एक शब्द वापरलाय. काय म्हटलेलं आहे माहिती का? तो असं ओरडून म्हणाला, हे नासरेतकरा, आमचा तुझा काय? आता या शास्त्रपाठामध्ये एकच मनुष्य आहे, त्याच्यामध्ये एकच आत्मा, अशुद्ध आत्मा लागलेला असं म्हटलेलं आहे. त्या ठिकाणी 23व्या वचनात दिलेलं आहे, त्यांच्या सभासदांना अशुद्ध आत्मा लागलेला, अशुद्ध आत्मे लागलेला असं म्हटलंय का? नाही, एकच. पण तो अशुद्ध आत्मा येशूशी बोलताना काय म्हणतो? काय म्हणतो 24व्या वचनात? आमचा तुझा काय संबंध? म्हणजे हा अशुद्ध आत्मा एकच नव्हता, तर त्या आत्म्यामध्ये अनेक असे सैतानाचे आत्मे होते, अनेक असे अशुद्ध आत्मे होते. आणि म्हणून तो म्हणाला, आमचा तुझा काय संबंध? आणि यावरून हे कळतं आपल्याला की त्या आत्म्याने जो शब्द वापरलेला आहे, तो शब्द आम्हाला शिकवतो की येशू ख्रिस्त हा देव माणूस आहे, देवापासून आलेला मनुष्य आहे. आणि हुतात्म्यांच्या अख्ख्या सैन्याचा नाश करायला तो आलेला आहे. तेच तर तो म्हणतो, पुढे पाहतो काय म्हणतो तो अशुद्ध आत्मा? आमचा नाश करावयास आला असता. आमचा एक मनुष्य आमचा नाही म्हणू शकत, माझा म्हटला असता. पण त्या मनुष्यामध्ये एका आत्म्याच्या द्वारे सगळे सैतानी आत्मे आलेले होते. आणि म्हणून अंगात आलेल्या माणसाला आवरायचं चार माणसांना म्हणून जमत नाही. त्याच्या अंगावर उभे राहिले, त्याच्या पायावर पाय जरी उभे राहिले, हात जरी धरला, त्याचं डोकं जरी धरलं, तरी त्याच्यामध्ये एवढी काय सैतानाची शक्ती असते की सगळ्यांना उलट करतो, पलटी मारतो, इतकी ताकद असते. कारण तो अशुद्ध आत्मा एकटा येत नाही, 7 आत्मे आपल्याबरोबर घेऊन येतो. आणि तीच गोष्ट या ठिकाणी झालेली आहे. पुढे त्या मनुष्याच्या द्वारे सैतान काय म्हणतो माहिती का? पाहलं, तू कोण आहेस हे काय लिहिलंय? मला आता परत एकेरीवर आम्हाला काय म्हटलं का? नाही. तो काय म्हणतो अशुद्ध आत्मा? तू कोण आहेस हे मला ठाऊक आहे. बुद्धी देखील प्रवेशला ओळखतात, बुद्धी देखील प्रभूला येशूला ओळखतात. आणि म्हणून मग येशू त्याला काय करतो? धमकावतो. तो भूत असं म्हणतो, तो अशुद्ध आत्मा असं म्हणतो की मला ठाऊक आहे तू देवाचा पवित्र मनुष्य आहेस. जन म्हणजे व्यक्ती, मनुष्य देवाचा पवित्र मनुष्य आहे. आणि मग यावेळेला भूत अशुद्ध आत्मा हे बोलतो, त्यावेळेला येशू त्याला धमकावतो, उगाच राहा, शांत बस. आणि मग त्याने त्या सैतानी आत्म्याला त्या मनुष्यातून निघायला सांगितले. आणि जेव्हा त्या मनुष्याला मोकळं करायला सांगितलं, त्यावेळेला अशुद्ध आत्मा त्या मनुष्याला पिळून टाकून, काय पिळून टाकून मोठ्याने बोलत निघून गेला. कधी तुम्हाला संधी मिळाली का बोलता गेलेल्या माणसाला एखादा देवाचा सेवक बोलताना पाहिले कधी? मी बऱ्याच वेळा पाहिले. त्याच्यात मी भाग पण घेतला होता, घाबरत सुरुवातीला तिथं इथे येते का काय म्हणून. परंतु अगदी देवाच्या वचनामध्ये सांगितलं तसंच करतात ते अशुद्ध आत्मे. फेस काय येतो तोंडाला त्यांच्या, आणि ते मिरगी काय ते मिरगी म्हणतात, चक्कर आल्यासारखं काय करतात, मान बिन हातपाय काय साठतात, बरेच प्रकार, नाना विविध प्रकार झालेले असतात. आणि मग ते असे उलटात काय त्या जागेवरती झोपलेले असलेले पूर्ण शरीर त्यांचं उडत असतं. आणि मग ज्यावेळेला तो अशुद्ध आत्मा निघून जातो, त्यावेळेला ते निश्चित पडतात, थंडगार पडतात. हो घ्या, हा अशुद्ध आत्म्याचा जाण्याचा हा प्रकार आहे. तो अशा प्रकारे निघून जातो. आजही
विश्वासणाऱ्यांना त्याची बाधा होत नाही. कारण आमच्यामध्ये कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त. जो आहे त्याला पाहिल्याबरोबर या अशुद्ध आत्मे घाबरतात, लटकट कापू लागतात. आणि म्हणून प्रियानो, आम्ही नेहमी त्या अशुद्ध आत्म्याशी संवाद करत नाही तर युद्ध करत असतो. जरी तो आमच्यामध्ये प्रवेश करत नाही तरी देखील तो आमच्यामध्ये असलेल्या आत्म्यावर हल्ला करतो. आमच्यामध्ये असलेल्या ज्या भावना आहेत, आमच्यामध्ये असलेले जे विचार आहेत, आमच्यामध्ये ज्या असलेल्या कृती आहेत, जे कार्य आपण करतो, त्याच्यावरती हा अशुद्ध आत्मा स्वतःचा प्रभाव पाडतो आणि ख्रिस्ती विश्वासणाऱ्याला तो पॅरालाइज करतो. काय करतो? तो पॅरालाइज करतो आणि आम्ही ख्रिस्ती जीवनामध्ये अपरिणामकारक करतो, इनइफेक्टिव्ह ख्रिश्चन बनवतो. आणि हे समजण्यास आपल्याला कठीण जाते. आध्यात्मिक दडपशाही ही सैतान अशुद्ध आत्मा आमच्यावरती करत असतो. पण एक महत्वाचं आहे, आम्ही विसरता कामा नये की या सर्व गोष्टीवरती येशूचा अधिकार आहे. कोणाचा आहे? येशूचा अधिकार आहे. त्यामुळे कधी जेव्हा आम्हाला असं वाटतं की मी कमकुवत झालो आहे किंवा या खोट्या गोष्टी लोक माझ्याबद्दल जे बोलतात त्याच्यावर मी कसा विश्वास ठेवतो किंवा आपल्याला स्वतःबद्दल कमीपणा वाटू लागतो आणि यातून सुटण्यासाठी, यावरती विजय मिळवण्यासाठी आम्ही येशूकडे येणं फार महत्वाचं आहे. जेव्हा आम्ही स्वतःच्या मनाने त्याच्यावरती ताबा मिळवण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला अशुद्ध आत्मा वर्तन करतो. कारण तो आमच्यापेक्षा बलवान आहे, तो आमच्यापेक्षा ताकदवर आहे. आमच्या भावना, आमच्या विचार भ्रष्ट करणारा तो अशुद्ध आत्मा आहे. म्हणून 27व्या वर्षामध्ये असं लिहिलं आहे की ज्यावेळेला लोकांनी ही घटना पाहिली, तो अशुद्ध आत्मा त्या माणसाला पिळून टाकून मोठ्या निवडून निघून गेला, तेव्हा ते सर्व परत थक्क झाले. परत जरा खालचा पाणी गेला. असंच काय झालं? हो प्रियानो, 3 गोष्टी या ठिकाणी पाहायला मिळतो. लोक थक्क कसे झाले? पहिली गोष्ट, हे आहे तरी काय? हे आहे तरी काय? दुसरी गोष्ट असं म्हटलंय, कशी ही नवीन शिकवण. आणि तिसरी गोष्ट आहे, अशुद्ध आत्म्यास अधिकार वाणीने दटावणे, आज्ञा करणे, तेव्हा सुताराचा मुलगा करतो, हे कसं काय? आणि चौथी गोष्ट आम्ही पाहतो की लोक असं म्हणाले की अशुद्ध आत्मे याचा ऐकतात. आणि ही गोष्ट येशूच्या बाबतची कीर्ती सगळ्या आजूबाजूच्या प्रांतात पसरली, जगजाहीर झाली. आणि प्रभू येशू ख्रिस्त हा खरोखर आमचा महान परमेश्वर आहे. ज्या ज्या वेळेला सैतान आमच्यावर आध्यात्मिक जीवनावर दडपशाही करण्याचा प्रयत्न करतो त्या प्रत्येक वेळेला आम्ही येशूला आणि त्याच्या आज्ञेला प्राधान्य दिलं पाहिजे, त्याच्या हाती आपण स्वतःला स्वाधीन केलं पाहिजे. तिसरा आहे आणि ते म्हणजे आमच्या रोगांच्यावर प्रभू येशू ख्रिस्ताचा अधिकार आहे. मार्क सुसमाचार पहिला अध्याय 29 ते 31 असं म्हटलेलं की येशूची कीर्ती सगळीकडे पसरली आणि सभास्थानामधून हा चमत्कार झालेला होता. सभास्थानामध्ये अशुद्ध आत्मा लागलेल्या मनुष्याला मोकळं केलं, चर्च संपलं. काय झालं? चर्च संपलं. सगळे आपल्या घरी निघाले. येशू ख्रिस्त पण निघाला, पण स्वतःच्या घरी नाही, तो कुठे गेला? आपल्या शिष्याच्या घरी गेला. असं म्हटलेलं आहे त्या ठिकाणी. सभास्थानातून निघाल्यावर 29 वचन, लागलाच येशू ख्रिस्त याकूब आणि योहान यांना सोबत घेऊन शिमोन व आंद्रिया यांच्या घरी. शिमोन म्हणजे पेत्र आणि त्याचा भाऊ आंद्रिया यांच्या घरी गेलेला आहे. आणि मग असं म्हटलेलं आहे त्या ठिकाणी एक शब्द फार महत्वाचा आहे. 30व्या वर्षामध्ये शिमोनाची सासू तापाने पडली होती, तिच्याविषयी लागलेच त्यांनी त्याला सांगितले. लागलेच हा शब्द महत्वाचा आहे. येशू ख्रिस्त घरात प्रवेश करतो ना करतो तेवढ्यात काय झालेलं आहे? सासू आजारी आहे हे सांगण्यात आलं. आता मी विचार करायला लागलो हे सांगण्यामागे त्याचा उद्देश काय असावा? कदाचित येशूने तिला बरं करावं असं असू शकेल, परंतु त्याच्यापेक्षा एक महत्वाचं म्हणजे आपल्या घरामध्ये समजा एखादा पाहुणा आला आणि आपल्या घरामध्ये एखादी बेडरिडन व्यक्ती असेल तर आपण त्याची ओळख करून देतो ना, हिला बरं नाही, यांना बरं नाही. तशाच प्रकारे कदाचित प्रवेश आल्यावरती शिमोनाची सासू आजारी आहे
कॅज्युअली सहजपणे सांगितलं असेल, पण पुढे काय झालेलं माहिती का? येशूने काय केलेलं आहे? फार महत्वाची गोष्ट आहे. ज्यावेळेला त्यांनी येशूला सांगितलं की सासू तापाने आजारी आहे, त्यावेळेला येशूने काय केलं? महत्वाच्या गोष्टी केल्या. 3 गोष्टी. पहिली गोष्ट, तो शिमोनाच्या सासू जवळ गेला. कुठे गेला? ती ज्या ठिकाणी पहुडलेली होती, झोपलेली होती, बिछाण्यावर होती, त्या बिछाण्याजवळ तो गेला. दुसरी गोष्ट त्याने काय केलं की तिचा हात धरून तिला उठवले. आणि तिसरी गोष्ट असं आम्हाला पाहायला मिळतं की तिचा ताप तात्काळ निघून गेलेला. येशू काहीच बोलला नाही बरं का. बघा तुम्ही या 2 शास्त्र पाठामध्ये किती फरक आहे. येशू ख्रिस्त शिमोनाच्या सासूला म्हटला नाही, उठ आपला बिछाना घे आणि घराच्या बाहेर हो. म्हटलंय का? आपली बाज घेऊन चालूला नाही म्हटलं. येशू असं म्हणाला का त्या शिमोनाच्या सासूच्या आतमध्ये शरीराच्या तापाला, तुला मी थांबवतो याच्यातून निघ? असाही प्रकार काही नाही. येशू ख्रिस्त एक शब्दही बोलला नाही. तो तिच्या जवळ गेला आणि तिचा हात त्याने धरला आणि तिला उठवला. आणि मग असं म्हटलेलं आहे की तिला उठवल्यावर तिचा ताप तात्काळ निघून गेला. ही जी क्रमवारी आहे ना, ती फार महत्वाची आहे. आता इथे तो नुसतीच बरी झालेली नाही. मी बाकीने विचार करत होते आठवड्यामध्ये, त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या स्पर्शाने तिच्या शरीरामध्ये बदल होऊ लागला. रक्तस्रावाची आठवते, 12 वर्षापासून तिला रक्तस्राव होता. तिने येशूच्या गोंड्याला स्पर्श केला आणि काय झालं? त्या स्पर्शाच्या द्वारे त्या गोंड्यामधून त्या येशूची शक्ती तिच्या शरीरात आली आणि ती शरीरात कार्य करू लागली आणि जो रक्तस्राव होता तो रक्तस्राव बंद झाला. तीच गोष्ट या ठिकाणी झालेली आहे. प्रभू श्री ख्रिस्ताने स्पर्श केलेला आहे, परंतु शब्द न बोलता त्याच्या स्पर्शाने त्याची शक्ती त्या शिमोनाच्या सासूमध्ये गेली. तिच्या शरीरामध्ये बदल होऊ लागला. आणि मग असं म्हटलेलं आहे की नुसता ताप बरा झाला नाही, तर पुढे काय म्हटलेलं आहे शास्त्रामध्ये? ती त्यांची सेवा करू लागली. ती सगळी आपल्या पोरांना, आपल्या नातेवाईकांना, कुटुंबियांना चहापाणी करायला उठले असे, शिरा उपीट काहीतरी करायला लागले असे, कांदे काहीतरी काय होतं, झटकन उठली. आणि त्या आपल्या नातेवाईकांच्या बरोबर आलेले पाहुणे, येशू ख्रिस्त पण पाहुणा होता. आणि मग अनेक पाहुणे होते, त्या पाहुण्यांची सेवा करू लागली असं म्हटलेलं आहे. अगोदरच्या शास्त्र पाठामध्ये येशूने स्वतःची शक्ती, स्वतःचा अधिकार, स्वतःचं सामर्थ्य वापरलं आणि त्या अशुद्ध आत्म्याला थांबवलं आणि त्याला बाहेर काढलं. पण या ठिकाणी अधिकार वेगळ्या प्रकारे वापरलेला आहे. फक्त स्पर्श टच. आणि त्या चमत्कारी अशा स्पर्शाने, आरोग्यदायी अशा स्पर्शाने ती स्त्री बरी झाली, शिमोनाची सासू बरी झालेली आहे. प्रभू येशूचं सामर्थ्य असं आहे, कधी तो धमकावतो तर कधी सॉफ्ट जेंटल टच करतो, प्रेमळ स्पर्श करतो आणि आम्हाला तो बरं करतो. आणि याच्यावरून प्रभू येशूचा आमच्या रोगांच्यावर अधिकार आहे हे देखील आम्हाला पाहायला मिळतं. आणि मग पुढे असं म्हटलेलं आहे, त्यानंतर दरवाजे उघडले गेले. शिमोनाच्या सासूच्या घराचा दरवाजा उघडला गेला आणि ज्यांनी या चमत्कार ऐकले, अशुद्ध आत्म्याचा आणि शिमोनाच्या सासूचा, ते सगळे लोक आजारी होते त्यांच्यामध्ये. आणि मग काही भूत लागलेले पण लोक होते, ते सगळे त्या शिमोनाच्या सासूच्या घराजवळ आले. आणि मग असं म्हटलेलं आहे, येशूने त्यांना बरे केले. काय केलं? येशूने त्यांना बरे केले. भूतांना घालवले, पण त्या भूतांना म्हणले शांत. काय म्हणाला प्रभू येशू? शांत राहा, बोलू नका. आता शास्त्राचा अभ्यास करायचा म्हणतात 34व्या वर्षामध्ये येशूने भूतांना का बोलू दिले नाही? अशुद्ध आत्म्या काढण्यासाठी त्याला बोलू दिलं. मला माहिती तू कोण आहेस, देवाचा पवित्र असा तू आहे. पण इथे काय येशूने त्याला गप केलेला आहे? कारण त्या ठिकाणी तो एकटाच नव्हता, अनेक भूत लागलेले लोक होते. दुसरी गोष्ट, एकटा येशू आणि तो एकटा अशुद्ध आत्मा लागलेला मनुष्य नव्हता, असे अनेक भूतात्म्याने पछाडलेले लोक होते. आणि तिसरी गोष्ट, त्या ठिकाणी भूतात्मे लागलेलेच लोक होते असं नाही, तर अनेक लोक होते. आणि म्हणून येशूला इतक्यामध्येच
की येशूला कदाचित पटलं नसावं आणि म्हणून त्याने त्यांना गप्प राहायला सांगितलेलं आहे. कारण प्रियानो, काही असो, पण एक मात्र निश्चित आहे, वधस्तंभावर येशूचं पूर्णत्व सिद्ध होणार होतं, ते अजून झालं नव्हतं. आणि त्या दिवशी वधस्तंभावरती येशू कोण आहे हे सत्य लोकांच्या समोर जगासमोर प्रगट होणार होतं. आणि हे सत्य प्रवेश देवाचा पुत्र आहे हे सत्य पुनरुत्थानाच्या दिवशी शिक्कामोर्तब होणार होतं, कन्फर्म होणार होतं. आणि म्हणून तो उतारा म्हणतो, बोलू नका. प्रभूची स्तुती असो. आज आपण काय ऐकलेलं आहे? पहिली गोष्ट, आमच्या प्रवेशाचा अधिकार हा सर्वश्रेष्ठ आहे, तो सत्यावर अवलंबून असलेला अधिकार आहे. दुसरी गोष्ट आम्ही पाहिली, आमच्या येशूचा अधिकार, जेव्हा जेव्हा सैतान आमच्या आध्यात्मिक जीवनावर दडपशाही करतो त्या ठिकाणी प्रवेशाचा अधिकार आम्ही जेव्हा वापरतो त्यावेळेला आम्ही विजयी होतो. आणि तिसरी गोष्ट, आमच्या रोगांच्यावर येशूचा अधिकार आहे. हे आम्ही कधी विसरू नये. आपण प्रार्थना करूया. आज आपल्यामध्ये अनेक सत्याचा शोध घेत असतील, अनेक लोकांना पापी जीवनाचा कंटाळा आला असेल, कदाचित आपल्यापैकी अनेक लोक असतील ज्यांना भयानक जीवघेण्या परिस्थितीला सामोरे जावं लागत असेल, ज्याच्यामध्ये आम्हाला अंधकारच दिसतो, आशेचं काही किरणच दिसत नाही. कदाचित स्वतःबद्दल पण आपल्याला कमीपणा वाटत असेल की मी काय उपयोगाचा नाही, मी सेवेसाठी लायक नाही. अशा अनेक गोष्टी आमच्या जीवनामध्ये आहेत, किंवा आम्हाला कुठल्यातरी आजाराने पछाडलेला आहे, किंवा आमच्या माहितीमध्ये व्यक्ती आजारी असतील, त्रस्त असतील. आपण प्रार्थना करतो पण परमेश्वर काही उत्तर देत नाही. अशा प्रत्येक वेळेला आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे की यावर प्रभू येशूचा अधिकार आहे. येशूला त्याच्या अधिकाराचा उपयोग करण्यासाठी आपण त्याला संधी द्यायला हवी. येशूचा अधिकार आम्ही न घेता प्रभू येशूला आम्ही म्हणूया की प्रभू तू ये, तू सहाय्य कर, तू मार्ग दाखव. आणि निश्चित प्रभू आम्हाला चमत्कार दाखवल्याशिवाय प्रभू देवा तुझ्या वचनाबद्दल आम्ही धन्यवाद देतो. जो सर्वश्रेष्ठ अधिकार तू येशूला दिलायस, जो प्रभू सत्यावर अवलंबून आहे, जो आमच्या आध्यात्मिक दडपशाहीला घालवून टाकतो आणि विजयी ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी तो आम्हाला मदत करतो, जो आमच्या रोगांच्या वरती सुद्धा आपला अधिकार गाजवतो आणि आम्हाला बरे करतो, त्या येशूला आम्ही स्वतःचं जीवन समर्पित करत आहे. प्रभू आमचं